Today's topic is winter disorder. सो सध्या लेटेस्ट सीझन सुरू आहे विंटर आणि यामध्ये 10 अशा डिसऑर्डर आहेत ज्या की कंपल्सरी प्रत्येक इंडिव्हिज्युअलला होत असतात. तर आज आपण तो टॉपिक बघणार आहेत की विंटर डिसऑर्डर कोणत्या कोणत्या आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा आहे ते म्हणजे सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर. सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर याच्या नावातच आहे की सीझन नुसार ही डिसऑर्डर होत असते, स्पेशली इन विंटर सीझन्स. यामध्ये नेमकं काय होतं तर यामध्ये पेशंटला किंवा इंडिव्हिज्युअलला डिप्रेशनची फिलिंग येत असते, त्याचं मेंटल स्टेटस डिप्रेसिव्ह होत असतं. त्याचबरोबर त्याची एनर्जी लेवल कमी होते, डिक्रीज एनर्जी होते आणि त्याचं ॲपेटाईट जे आहे म्हणजे त्याची एनर्जी कमी होत आहे आणि त्याची भूक लागण्याचं प्रमाण वाढत आहे. ठीक आहे, म्हणून काय दिले ते डिप्रेशन, डिक्रीज एनर्जी अँड इन्क्रीज ॲपेटाईट. हे सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं.